आषाढ महिना आता सुरू होतच आहे लवकर. तर आषाढ महिन्यामध्ये आकाड तळला जातो. खुसखुशीत कापण्या आणि खमंग धपाटी बनवली जातात. तर यालाच म्हणतात आकाड तळणं किंवा करणं. तर आज आपण खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत अशा कापण्या बनवणार आहोत, ते पण पारंपरिक पद्धतीने. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. तर 2 वाटी पिठाला मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर याच वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचं. तर 2 वाट्या भरून पीठ घेतलेलं होतं याच वाटीने आणि 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे किसून. तर गूळ आपल्याला इथे किसूनच घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त घ्यायचा असेल तर घेऊ शकता थोडासा. आणि नंतर इथे मी 2 वाटी गव्हाच्या पिठाला 2 चमचे गच्च भरून बेसन घेतलेलं आहे. जास्त बेसन वापरायचं नाही इथे. आणि नंतर इथे स्वादासाठी बडीशेपची पावडर अशी अर्धवट कुटून घेतलेली आहे. आणि नंतर इथे इलायची पावडर घेतलेली आहे आणि इथे सुंठ पावडर घेतलेली आहे. तर खसखस मी नंतर पुढे दाखवणारच आहे तुम्हाला. तर एवढं साहित्य लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण गूळ पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत. तर 1 वाटी गुळासाठी 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. जास्त पाणी घालू नका. तर अशा पद्धतीने इथे मी पाणी घातलेलं आहे. तर गूळ आपला हा विरघळून घेऊया. तर गुळाच्या कापण्या करत आहे म्हटल्यानंतर आपल्याला खमंग आणि खुसखुशीत मऊसूत पाहिजेत. तर त्यासाठी आपल्याला गूळ शिजवून घ्यायचा नाही किंवा उकळवून घ्यायचा नाही. तर थंड पाण्यामध्ये म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये आपल्याला गूळ हा हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने विरघळून घ्यायचा आहे. तर गरम करायचं नाही गुळाचं पाणी. गुळाचे जर पाणी गरम केले तर कापण्या आपल्या कडक आणि वातड होतात. तर अशा पद्धतीने इथे मी गूळ विरघळून घेतलेला आहे. आता आपण कापण्याचं पीठ मळून घेऊया. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे इथे बेसन घेतलेलं आहे. आणि इथे स्वादानुसार बडीशेप पावडर 1 चमचा आणि इलायची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. आणि नंतर इथे मी थोडंसं अगदी मीठ घालणार आहे आणि सुंठ पावडरही घातलेली आहे 1 चमचा. तर गोड छान चवीला लागण्यासाठी कापण्या थोडंसं मीठ घालावे कोणत्याही गोड पदार्थात, तेव्हा गोडी छान आपल्या पदार्थाला येते. नंतर इथे कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी तेलाचं मोहन घालत आहे मी. तर 2 ते 3 चमचे इथे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे. कडकडीत तेलाचं मोहन. तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. तर आता हे तेल मिक्स करून घेऊया. आणि नंतर हाताने आपल्याला हे पूर्णपणे पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर मोहन तुम्ही घातले पिठामध्ये तर कापण्या एकदम खुसखुशीत होतील. तर आता आपण हे गुळाचं पाणी गाळणीने गाळून घेऊया. कोणताही गुळाचा पदार्थ बनवत असेल तर ते आपण गुळाचं पाणी गाळूनच घ्यावे, म्हणजे त्यामध्ये कचरा खडे असतात. तर अशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप थोडं थोडं पाणी घालून मी हे मिश्रण मळून घेते. तर गूळ जास्त जर तुम्हाला आवडत असेल कापण्यामध्ये तर तुम्ही घालू शकता अजून थोडासा. पण हे मी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. तर कापण्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी गूळ. तर अशा पद्धतीने आपण हा मस्त असा गोळा मळून घेतलेला आहे. जास्त घट्टसर नाही, जास्त सैलसर पण नाही. तर मस्त असा हा गोळा मळलेला आहे. पूर्णपणे आपण गुळाचं पाणी जेवढं होतं तेवढं घातलेलं आहे. तर गोळा मळून झाल्यानंतर तेलाचा हात लावून आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून देऊया. तर 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण कापण्या करायला सुरुवात करूया. तर आषाढ महिन्यामध्ये कापण्या भरपूर प्रमाणामध्ये बनवले जातात. ह्या दिवसामध्ये खूप छान लागतात, म्हणूनच याला आकाड तळणी असे म्हणतात. तर पीठ छान भिजलेलं आहे, मस्त असा गोळा झालेला आहे. तर इथे मी खसखस घेतलेली आहे. तर जेवढी लागेल तेवढीच खसखस इथे आपल्याला वापरायची आहे. तर आता आपण याचे गोळे बनवूया. तर कापण्या थोड्याशा जाडसरच असतात. तर जाडसरच कापण्या आपल्याला बनवायच्या आहे. त्यासाठी गोळा मोठा घ्यायचा आहे. तर थोडासा तेलाचा हात लावून आपण आता पोळपाटावरती ही पोळी लाटून घेऊया. तर जास्त पातळ नाही किंवा एकदम जास्त जाडसर पण नाही. आपल्याला मीडियम साईजमध्ये आपल्याला कापण्याची ही पोळी लाटून घ्यायची आहे. थोडंसं लाटून झाल्यानंतर इथे मी खसखस लावत आहे. जर तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही तीळही लावू शकता, इथे पांढरे तीळ. तर खसखसने खूप छान चव येते आणि दिसायलाही फार छान दिसतात कापण्या. तर दोन्हीही बाजूने आपण अशा पद्धतीने खसखस लावून लाटून घेणार आहोत.
तर खूप छान अशी ही कापणी आपली बनणार आहे. अतिशय टेस्टी आणि खमंग, खुसखुशीत, वातड बिलकुल नाही होणार. पीठ जर योग्य प्रमाणामध्ये घेतलं असेल किंवा ती प्रोसेस व्यवस्थितपणे जर मळली असेल पाण्यामध्ये गुळाच्या, तर कापण्या आपल्या बिलकुल बिघडणार नाहीत, वातड येणार नाहीत किंवा कठीणही होणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपण इथे ही पोळी छान लाटलेली आहे. तर इथे मी आता हा चमचा घेतलेला आहे फिरकीचा, त्याने आपण आता या कापण्या कट करून घेऊया. तर याची डिझाईन खूप छान पडते म्हणून इथे मी या चमच्याने कट करत आहे. तुमच्याकडे जर हा चमचा नसेल तर तुम्ही चाकूनेही कट करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी ह्या कापण्या कट केलेल्या आहेत. तर साईज बघू शकता कापण्याची, तर मस्त अशी ही साईज झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला कापण्या बनवायच्या आहेत. तर तेल मस्त कडक गरम झालेलं आहे. तेलामध्ये आता आपण ह्या कापण्या सोडून तळून घेऊया. तर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता कापण्या आपल्या फुगायला सुरू झालेल्या आहेत. मस्त अशा टम्म फुगत आहेत. तर आपल्या ह्या कापण्या फुगल्यामुळे खुसखुशीत होतात आणि वातड होत नाहीत. तर बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत. कलर पण चेंज होत आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्हीही बाजूनी मस्त अशा खमंग आणि खरपूस भाजून घेतलेल्या आहेत. तर आता आपण टिश्यू पेपरवरती ह्या कापण्या काढून घेऊया. तर थोड्या प्रमाणामध्ये खसखस तेलामध्ये पडते, म्हणजे ते तळताना ती सुटून जाते तेलामध्ये. तर पहिली स्टेप आपली तळून झालेली आहे. तर ज्या बाकीच्या राहिलेल्या होत्या कापण्या त्याही मी आता तयार करून घेतलेल्या आहेत, लाटून कट करून. आता त्याही आपण तेलामध्ये तळून घेऊया. तर मस्त अशा फुगतायत, तुम्ही बघू शकता. एकदम जास्त पण तेलामध्ये कापण्या घालायच्या नाही, थोड्या थोड्या करून अशा घालून तळून घ्यायच्या आहेत. तेव्हाच आपल्या एकसारख्या कापण्या तळल्या जातील आणि मस्त अशा फुगतील. तर इथे सर्व आपल्या कापण्या मस्त तयार झालेल्या आहेत. आषाढ महिना सुरू व्हायला फक्त 2 दिवसच बाकी आहेत. तर मी आकाड तळलेला आहे खास तुमच्यासाठी, जेणेकरून तुमच्या जर कापण्या बिघडत असतील तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर बघू शकता कापण्या जवळून मी तुम्हाला तोडून दाखवते. मस्त अशा पोकळ झालेल्या आहेत, टम्म फुगलेले आहेत, आतून खुसखुशीत झालेल्या आहेत, वातड बिलकुल झालेल्या नाहीत. अशा तुटतानाच समजते की किती मस्त झालेल्या आहेत, लुसलुशीत. तर कापण्या अशा लुसलुशीत व्हायलाच हव्यात. वातड झाल्या तर ते खाताना आपल्याला त्रास होतो आणि कडक झाल्या तर ती तुटत नाही खाताना. तर अशा पद्धतीने या कापण्या झालेल्या आहेत. पाण्याचं योग्य प्रमाण, गुळाचं योग्य प्रमाण आणि पिठाचं पण योग्य प्रमाण जर घेऊन तुम्ही अशा पद्धतीने जर कापण्या बनवल्या तर बिलकुल बिघडणार नाहीत. तर या आता येत्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा ही कापण्याची रेसिपी. जेव्हा पीठ मळत होते तेव्हा ज्या टिप्स तुम्हाला सांगत होते त्या योग्य प्रमाणात तुम्ही वापरून जर कापण्या बनवल्या तर बिलकुल बिघडणार नाहीत, तर मस्त होतील. तर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.